जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 187 पाहणार आहोत. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. जय जय रघुवीर समर्थ. हे विश्व ज्या परब्रह्माने निर्माण केले ते परब्रह्म या सर्व विश्वामध्ये भरलेले आहे. हे विश्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनले आहे. आपले शरीरही या पंचमहाभूतापासूनच बनलेले आहे. म्हणून समर्थ म्हणतात, भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. भूते म्हणजे पृथ्वीवरील जीव प्राणी, पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे हे विश्व. या सर्वांमध्ये ऐक्य आहे, कारण या सर्वांमध्ये एकच मूलद्रव्य आहे, ते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत होय. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे या सर्वांचे मूलद्रव्य एकच आहे आणि ते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत होय. परब्रह्म या विश्वात विविध रूपाने नटलेले आहे, परंतु तरीही ते या सर्वाहून वेगळे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परी सर्वही सस्वरूपी नस आहे. अर्थात हे विश्व त्या परब्रह्मापासून जरी बनले तरी ते परब्रह्म त्याच्याहून वेगळे आहे. हे विश्व अशाश्वत आहे, पण परब्रह्म मात्र शाश्वत आहे. या विश्वात अनेक घडामोडी निरंतर चालू असतात, परंतु त्या घडामोडींचा त्या परब्रह्मावर काही परिणाम होत नाही. आजपर्यंत अनेक ब्रह्मांड निर्माण झाली आणि नष्ट झाली, परंतु या सर्व घडामोडींचा त्या परब्रह्मावर काही परिणाम होत नाही. ते परब्रह्म ना निर्माण होते ना नष्ट होते, ते स्थिर आहे. त्याला कशाचीही बाधा होत नाही. हे विश्व अशाश्वत आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. ते पूर्णपणे परब्रह्मावर अवलंबून आहे. या विश्वाला आपण खरे मानतो, पण तो एक भास आहे, सत्य नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. समर्थ म्हणतात, आपल्याला या विश्वात जे जे काही दिसते ते भासमय असते, सत्य नसते. आपण त्याचा अनुभव घ्यावा, त्याच्याकडे पाहावे, इंद्रियांचे द्वारा त्याचा अनुभव घ्यावा, पण हे सतत लक्षात ठेवावे की हे विश्व खरे नाही, भास आहे. भास असला तरी आपल्याला त्यामध्ये राहावेच लागते, त्यातून बाहेर आपण पडूच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही हे सगळा अनुभव आनंदाने घ्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचा संग करू नका. म्हणजे त्याच्यामध्ये गुंतू नका, अडकू नका, आसक्त होऊ नका. अलिप्तपणाने राहून त्याचा आनंद घ्या. समर्थ म्हणतात, हे जे पंचभूतात्मक विश्व आहे हे आपण होऊन कुणाला बाधत नाही. आपण जर त्यात लिप्त झालो तर मात्र ते आपल्याला बाधते. त्यामुळे आपण या विश्वामध्ये आनंदाने राहावे, पण लक्षात ठेवावे की हे सर्व नश्वर आहे, अशाश्वत आहे, सत्य नाही. त्याच्या जाळ्यामध्ये आपण अडकायचे नाही. आपण सतत आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान ठेवून स्वस्वरूपाच्या ठिकाणी आनंदात राहावे. या विश्वामध्ये आनंदाने राहावे.
पण लक्षात ठेवावे की त्यामध्ये मला अडकायचं नाही. आणि आपण जर त्याच्यामध्ये न गुंतता या विश्वामध्ये वावरत राहिलो तर आपल्याला दुःख होणार नाही. आता ही गोष्ट खरं म्हणजे अवघड आहे की या जगात राहायचे पण या जगामध्ये अडकायचे नाही. ही गोष्ट खरंच अवघड आहे. पण ही किमया आपल्याला जमली पाहिजे की विश्वात राहायचे पण त्यामध्ये अडकायचे नाही. परब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे, आनंद स्वरूप आहे. खरं शाश्वत आनंद हा त्या परब्रह्मापाशीच आहे. म्हणून आपण सतत त्या ठिकाणी आपले चित्त ठेवावे, म्हणजे मग आपल्याला या विश्वात राहूनही शाश्वत सुखाचा अनुभव घेता येईल. आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी न साहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडूनी सुखी रहावे. जय जय रघुवीर समर्थ.